नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे तारेवरची कसरत झालं. सकाळी उठल्यापासून मुलांच्या आणि नवऱ्याच्या टिफिन करण्यापासून ते रात्रीचं जेवण करून सगळं घर आवरेपर्यंत जी आपली कसरत चालू आहे, त्यातच ऑफिसला जाताना जे ट्रॉफिक लागतं, गाड्यांचे प्रॉब्लेम्स, गाड्या टाईमवर नाही भेटत, ह्या जो रोजचा जो सगळा गोंधळ झालेला आहे आपल्या आयुष्यात, त्यामुळे आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला एक असा आराम भेटत नाही आहे. आता बहुतेक लोक शरीराकडे लक्ष द्यायला लागले आहेत. त्यामुळे काही जण डाएट करतात, योगा करतात, पण हे झालं शरीरासाठी. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की बाबा आपल्या मनाला काय वाटतं, आपलं मन फिट आहे का, आपलं मन स्वस्थ आहे का, ते शांत आहे का, ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? नाही ना. तर आपलं मन शांत राहावं, कारण की जर आपलं मन शांत राहिलं, आपण आनंदी राहिलो, तरच आपण घर आनंदी ठेवू ना. जर आपलं मन शांत नसेल, आपण आनंदी नसू, तर आपण आपल्या फॅमिलीला आनंदी ठेवू शकतो का? नाही. तर त्यासाठीच मी एक उपाय घेऊन आलेली आहे. तो उपाय जर तुम्ही केलात, रोजचा 5 ते 10 मिनिटाचा उपाय आहे, तो जर तुम्ही केलात तर तुमच्या स्वतःच्या मनाला एक चांगली शांतता भेटेल. त्याच्याने तुम्हाला एक आनंद भेटेल. तुम्ही जर दिवसभराचं स्ट्रेस आहे त्याच्यातून बाहेर याल, नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचतील आणि तुम्हाला कुठेतरी जाणीव होईल की तुम्ही ह्या अगोदर काय गोष्टी मिस करत होत्या. तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल, करायचं असेल आणि तो उपाय ऐकायचा असेल, त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण पाहावी लागेल. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या मनाला शांती मिळू शकते. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आत्ता हा उपाय काय आहे? ध्यान किंवा मेडिटेशन. ह्याला 2 नावं आहेत, ठीक आहे. ही नावं तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. हां, आता टेन्शन घेऊ नका ना, ते इथेच तुम्ही व्हिडिओ बंद करा की आता ही आम्हाला हिमालयात जायला सांगते. असं नाही आहे. ह्याच्यासाठी हिमालयात वगैरे जायची गरज नाही. आणि मुळात तुम्ही कितीही विचार केला का मी आता संन्यास घेते आणि जाते आणि हिमालयात बसते, तर त्यासाठी तुमच्या घरच्यांनी पण तुम्हाला परमिशन दिली पाहिजे. नाही तर ते जाताना सांगतील ठीक आहे जातेच तर जा, पण आमच्यासाठी जेवण बनवून जा. ठीक आहे. हा एक मजेची गोष्ट आहे ही. तर असं काहीच आपल्याला करायचं नाही आहे. फक्त स्वतःसाठी 5-10 मिनटं काढायचे. ती का? आपल्याला जो दिवसभर जी आपली धावपळ होते, जी आपली चिडचिड होत असते काही गोष्टीसाठी, तर ती होऊ नये त्यासाठी आपल्याला हे ध्यान करायचं आहे. ह्याने काय होईल तर आपलं मन प्रसन्न राहील, आपण फ्रेश राहू. आणि आपण जर फ्रेश राहिलो तर दिवसभरातली आपली जी कामं आहेत ज्याच्याने आपल्याला चिडचिड होते ती होणार नाही आणि आपण ती आनंदाने करू शकतो. म्हणून आपल्याला हे ध्यान करायचं आहे आणि हा उपाय आहे या सगळ्या गोष्टीवरचा. आता तुम्ही म्हणाल की बाई आम्हाला एका जागेवर बसवणार नाही, आमचं एका ठिकाणी मन लागणार नाही. ते मलाही माहीत आहे. तुमचं काय माझंही लागत नाही आणि ते लागणारही नाही, कारण की आपल्याला त्याची सवयच नाही. पण तरीही सकाळी उठल्यावरची सुरुवातीची 5 मिनटं किंवा दुपारी जर तुम्हाला कधी कामं सगळी आवरून मिळत असेल तर ती 5 मिनटं, किंवा नाही तर रात्री सगळे झोपल्यानंतर जर तुम्ही शेवटी झोपत असाल तर त्यावेळेला जर तुम्हाला जर 5 मिनटं भेटत असतील तर तुम्ही घरात जिथे तुम्हाला वाटतं की बाबा इथे मी बसली 5 मिनटं तर मला शांतता भेटेल, असा एखादा घराचा कोणताही कोपरा पकडा. त्यासाठी बाहेर जाऊन झाडाखाली किंवा कुठे समुद्रकिनारी जाण्याची गरज नाही. घरात कुठेही एका कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही शांतपणे 5 मिनटं बसा. तुमच्या मनात खूप विचार येतील, त्यांना येऊ द्या, ते येतील आणि जातील. तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुम्ही गॅलरीमध्ये उभे राहून रस्त्यावर येणारी जी गर्दी बघतात लोकांची, गाड्यांची, ती येतात जातात, तुम्ही सगळ्यांना थांबवायला जातात का? नाही ना. ते जातात आणि येतात. त्याचप्रमाणे मनात येणाऱ्या विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या. तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि तुम्ही हळूहळू श्वास घेत राहा, श्वास सोडत राहा आणि तुमचं लक्ष फक्त तुमच्या श्वासाकडे केंद्रित करा. पहिल्या दिवशी तुम्हाला फरक नाही जाणवणार, दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक नाही जाणवणार, पण हळूहळू तुम्हाला या गोष्टी खूप आवडायला लागतील. तुम्हाला तुमचं मनाला एक वेगळं म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळते असं स्वतःहून जाणवेल. ठीक आहे.
तर त्यासाठी तुम्ही 5 मिनटं दिवसातून काढायला सुरुवात करा आणि ध्यान करायला सुरुवात करा. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा उपाय केला का आणि तुम्हाला काय अनुभव आला. ठीक आहे. हा उपाय तुम्ही करा असं नाही, ह्या आपण करूया. याची सुरुवात मी सुद्धा केली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की 5 मिनटं स्वतःसाठी काढा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतोय, तुमच्या मनाला कोणत्या प्रकारची शांतता मिळते. फक्त 5 मिनटं स्वतःला द्यायची. आता हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नसून हा दादा ताई सर्वांसाठी आहे. आता तुम्हाला मी योग्य वेळ आणि योग्य जागा सांगते. योग्य वेळ अशी की तुम्ही जेव्हा सकाळी पहाटे जर उठत असाल तेव्हा बहुतेक लोक ही झोपलेली असतात. आजूबाजूला जास्त गाड्यांचा आवाज वगैरे नसतो. मुलं आपली घरातली झोपलेली असतात. त्यावेळेला घरातलं वातावरण शांत असतं. अशा वेळेला तुम्ही अशी एक जागा पकडा जिथे तुम्ही रोज बसू शकता. ती जागा निवडा. जसं तुम्ही बेडरूममध्ये एका कोपऱ्यात कुठेतरी बसू शकता किंवा हॉलमध्ये तुमच्याकडे जागा आहे, तुमच्या गॅलरीत जागा आहे किंवा तुमच्या देवाची खोली असेल तिकडे तुम्ही एरवी जपमाळासाठी बसत असाल तर तिकडेही तुम्ही बसू शकता जर तुम्ही आंघोळ वगैरे केली असेल तर. नाहीतर तुम्ही आंघोळीच्या अगोदर जर ध्यान करायचा विचार करत असाल तर असा एक जागा बघा आणि तिकडे तुम्ही बसा. शक्यतो चटई, सतरंजी जे काय असेल ते अंथरून त्याच्यावरतीच बसण्याचा प्रयत्न करा. खुर्ची किंवा टेबल ह्याचा वापर शक्यतो करू नका. ज्यांना खाली नाही बसता येत त्यांनीच खुर्चीवर बसून ध्यान करणं योग्य ठरेल. पण जे खाली बसू शकतात त्यांनी चटई, सतरंजी जे काही तुमच्याकडे मॅट असेल त्याच्यावरती बसून ध्यान करा. सकाळी जमत नसेल, रात्री सगळे झोपल्यानंतर, घरातली लहान मुलं झोपल्यानंतर तुम्ही झोपायच्या अगोदर 5 ते 10 मिनटं अगोदर तुम्ही एक तर अर्धा तास अगोदर तुमचा मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा. झोपायच्या अर्धा तास अगोदर, ठीक आहे, लांब ठेवा आणि झोपायच्या 5 ते 10 मिनटं अगोदर तुम्ही हे ध्यान करा, हे मेडिटेशन करा आणि तुम्ही बघा तुम्हाला काय फरक जाणवतो. खरंच तुम्हाला खूप सुंदर झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ ही तुमच्यासाठी खूप खूप चांगली असेल. तर तुम्हाला रात्री किंवा दिवस जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आता श्वासावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे नक्की काय करायचं, असा हा लोकांना खूप प्रश्न पडतात. तर ह्याच्यात काय करायचं, तुम्ही एका जागेवर बसायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, डोळे हळू बंद करायचे आणि श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं. म्हणजे काय करायचं, श्वास आत घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा. आता जेव्हा तुम्ही हा श्वास नाकाने बाहेर सोडतात आणि नाकाने आत शरीरात घेतात तेव्हा तुमचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे तुमच्या नाकाच्या शेंड्याजवळ असलं पाहिजे. म्हणजे लक्ष म्हणजे तुम्ही ते अनुभवायचं का तुम्ही नाकाने श्वास कसा घेता, तुम्ही नाकाने श्वास कसा सोडता. डोळे हे तुमचे बंदच असले पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला कधीतरी मनात विचार येतील, काहीतरी घरातल्या कामाचे विचार येतील. ते जरी आले तर स्वतःवर चिडचिड करू नका आणि वैतागून उठून जाऊ नका. त्यापेक्षा काय करा, तुमचं मन जे भरकटत कुठेतरी गेलेलं असेल त्याला सांगा तू परत ये आणि पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. त्याने तुमचं मन स्थिर येणार. तुम्ही तुमच्या श्वासावर कंट्रोल करू शकणार आणि जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर कंट्रोल करायला सुरुवात करणार त्याच वेळेला तुम्ही आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकणार. तुमच्या बोलण्यावर, तुमच्या रागावर, सगळ्या गोष्टीवर तुम्ही ताबा मिळवू शकणार. पण त्यासाठी ही छोटी सुरुवात करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे करताना तुम्हाला सुरुवातीला असंही जाणवेल की हे मी काहीतरी खेळ खेळतोय, म्हणजे मजा येईल तुम्हाला हे करताना. पण हे तुम्हाला रोज करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे रोज केल्याने तुमच्या मेंदूमध्ये जे स्ट्रेसचे हार्मोन्स असतात ना ते कमी व्हायला लागतात. त्यामुळे तुमचा BP हा कंट्रोलमध्ये येतो. रात्री जी चिडचिड होते ना ती कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचं मन खूप प्रसन्न झालेलं असतं.
त्यामुळे दिवसभराच्या सगळ्या कामांमध्ये तुमचं लक्ष चांगल्या प्रकारे लागतं. हे करून पहा, तुम्हाला तुमच्यातला बदल आवडेल. तर मित्रमैत्रिणींनी, ध्यान किंवा मेडिटेशन ही एक कला आहे आणि ती फक्त सरावानंच होते. तुम्ही जर सराव कराल तर ती तुम्हाला नक्की जमेल. पण तुम्हाला रोज स्वतःसाठी 5 मिनटं काढायची आहेत. आजपासूनच स्वतःसाठी 5 मिनटं द्या आणि हे करून पहा. तुमचा अनुभव काय आहे, काय वाटतं तुम्हाला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव ऐकायला मला फार आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच पुढचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.